मोनेको। हे घ्या मोहितला पण द्या। हे असे द्या, हे घ्या, दोघं जण खातील ते द्या। ओके, आता आमचं हे आफ्रिका फिरून झालं। आता आम्ही वाईल्ड एशिया मध्ये एंट्री केलेली आहे। आतमध्ये गेले मम्मी। हे बघ हरिण। ते मुलं सायकल बघ कशी घेऊन बघ ना। आणि हे आतमध्ये गेले। चल आपण आतमध्ये जाऊ। समोर वाघ आहे समोर। मम्मीला फक्त वाघात इंटरेस्ट आहे। मम्मीला वाघ बघायचा आहे, मोहितला सुसर बघायची आहे। खरं सर्कस दाखवतोय हा तो। असं सर्कस दाखवल्यासारखं करतोय तो। हे काय, हे काय करतोय तो? पप्पा तुम्ही त्याची बॉडी बघितली ना, तुम्हाला कळेल तो बॉडी बिल्डर आहे। बाप, एखादा माणूसच वाटतोय यार मला तर। तो माणूसच आहे तो। बसा बसा। सारा हा आहे ना इथे। आवाज पण काढतोय तो। ते सेम माणसासारखा चालतो। एक्झॅक्टली मी तेच बोलली, सेम माणसासारखा आहे तो। दोई आहे हा, शिल्पी आहे। ते सगळे बसून प्रॉपर बघतायत। कांगारू शो नाही, माकड शो। शो करून दाखवतोय प्रॉपर। थक गया वो। नहीं वो भी सुसु करेगा अभी। हे बक, मैंने बोला ना सुसु करेगा।
शी शी, त्यांनी काय केलं बघितलं? ओ हे ऑटर आहेत, हे बघ स्मॉल क्लॉड ऑटर. ऑटर त्याच्यानंतर वेगळे वेगळे ऑटर, मोठी साईज, सगळं नंतर माणूस. परत मोहित घेऊन आलेला आहे गाडी. या गाडीमध्ये अर्धा तास असं गेली फिरू लागेल. चला बैठ जाओ. स्टेशन स्टेशन स्टेशन. 10 रुपये. ओके, तर आता मोहित आणि जिगर कार्ट परत द्यायला गेलेत. आमचं ऑलमोस्ट हाफ ऑफ द झू झालेलं आहे, अजून नेक्स्ट हाफ बाकी आहे. पण जो कार्टिंगचा टाईम होता 3 आवर्स तो संपलेला आहे. म्हणून मग आम्ही विचार केला की ते दोघं जाऊन कार्ट परत देतील आणि इथे गाडी आणतील. तोपर्यंत आम्ही इथे आता ऑस्ट्रेलिया खंडामध्ये पोहोचलेलो आहोत. आफ्रिका झालं, एशिया झालं, आता ऑस्ट्रेलिया इथे आलेलो आहोत. आणि इथे सगळे पाठीमागे दिसत असतील कांगारू, कोआला, वॉम्बॅट वगैरे पण आहेत माझ्या मते. सो हे सगळं बघू. आणि मम्मी पप्पा तिथे टॉयलेटला गेलेले आहेत, येत आहेत आता. तर मग आणि इथे आता आपण असं इथे आतमध्ये पण जाऊ शकतो, अशी एंट्री करायची, आतमध्ये जायचं. आणि मग बघू, जर पप्पांची खूप इच्छा आहे की कांगारूला हात लावायचा आहे, सो जर का ते झालं तर म्हणजे बेस्ट होईल, एकदम बेस्ट. चल पप्पा, इथे आतमध्ये जाऊ शकतो आपण. झाली वॉशरूम? कसं आहे? ठीक आहे, क्लीन आहे मम्मी? ठीक आहे, क्लीन आहे वॉशरूम, मस्त. मम्मी ते आतमध्ये जाता येतं, आपण आपल्याला आतमध्ये जाता येतं कांगारूंना हात लावायला. हा चला आपण जाऊ. इथे हा इमू दिसलेला आहे, इथे मस्त उभं राहून पप्पा फोटो काढूयात. हा इमू, इमू थोडा वेगळा असतो हा प्राणी. हो भरपूर आहेत. बरोबर कोआला पक्षी आहे तो नाही पप्पा, असा गोल आहे बघा ना, असा बसलेला फांदी असा दिसतो कोआला. हे काय खाली तीनच कसे? 3 आणि 2 5. हे तिथे आता आम्ही जेवलो होतो. छोटं काय शेव वगैरे पडली असेल तर पक्षी येऊन खातायत बिचारे. हे जे पांढरे आहेत ना वरती येलो कलरचा तुरा, त्याला कोकाटूज म्हणतात. तिथे पण बसलेला आहे, तिथे पण बसलेला आहे समोर. बापरे, इथे बसलाय आणि हा इथं झोपलाय. जंगल आहे, इथं फिरायचं, बसले आतमध्ये बघ. अगं त्यांच्यासाठी काय जंगल, त्यांच्यासाठी ते घर आहे त्यांचं, आपल्यासाठी हे जंगल आहे. नक्की कोणता पक्षी होता काय माहिती. ह्या बकऱ्या प्राणी देंगे मुझे नहीं लगता है ना. ते वो लोक मम्मी फोटो काढतायत त्या बकरी सोबत. इंडिया और ऑस्ट्रेलिया मध्ये बकरी सोबत फोटो काढायला लोक बाहेर भी निकल सकते. तुम बकऱ्या बघता येतात. बकरी अटॅक भी कर सकती है. खरा सिंह जो आहे ना, छकुली जो आयाळ असा आहे तो त्या आतमध्ये.
ते बघ ती बाई बघ कशी हात लावते मम्मी. मासे खातो. अंडा पण खूप मोठा असतो. काय खात आहे मछली. आता इथे कासव बघायला आलोय. तो 100+ इयर्सचा आहे. माय गॉड. तो पण आहे. वो भी कासव आहे. डोळ्यातून पाणी येते बाप्पा त्याच्या. का रडत असेल रे. हाच मोठा आहे. नाही हा थोडा छोटा आहे. तो जास्त मोठा आहे. तो खूप म्हणजे त्याच्याकडे बघूनच वाटते तो म्हातारा आहे ते मगासचा. म्हणून त्याला हीटर मध्ये ठेवलंय कदाचित. शिवाजी महाराजांच्या काळात सगळे ह्याच्या ढाली बनवतात. कसं चालतं ना बापरे. के साथ कैसे रेस लगा सकते हैं कोई. देखो मैं फर्स्ट टाइम देख रही हूँ ऐसा. व्हिडिओ चालू आहे ना. हाँ त्याच्या पाठीला ना काहीतरी जखम झालेली आहे. ते बघ त्याला बँडेड केलंय. श्वास पण एवढा स्लो घेत असेल ना. म्हणून तर त्याचं आयुष्य खूप जास्त आहे ना. जो माणूस श्वास कमी घेतो त्याचं आयुष्य जास्त आणि जेवढा माणूस श्वास फास्ट घेतो त्याचं आयुष्य कमी. फॉर एग्जाम्पल वॉफल त्याचा श्वास आपल्यापेक्षा ट्रिपल है, इसके लिए उसका लाइफ बहुत कम है. खाली त्याचं तोंड बघितलं ना सेम अजगर वाटतो है ना. वेगळी स्किनच वेगळी आहे त्याची. पानी में भी रहता है, जमीन में भी रहता है, हवा में नहीं रहता. अपने पास आ रहा है देखिए. काय डेंजर आहे बाई दिसायला. बापरे खरंच आहे ना. वरती ती जखमच झाली. जखम झाली ती. पट्ट्या लावल्यात. फक्त त्या तोंडातून जीभ बाहेर येत नाही. सापाच्या तोंडातून जीभ बाहेर येत नाही. अपने घर में ये ना बहुत अच्छा रहता है और उसका मुंह भगवान की तरफ मेरे पास है ना, हमें लाई है. इसमें सबका सबसे महंगा कृष्ण का. या साईडला पण जखम झाली. हा जो होता तो आहे 280 किलोचा. फीमेल असतात ते 140 किलो. छोटे छोटे असतात ते 8 किलो वगैरे. 5 वर्षाची 4.5 किलो. हेचिंग 87.2 ग्रॅम. माझ्या मते तो जो बाहेरचा होता ना चालत होता तो 140 किलोचा असेल.